सर्वांना सप्रेम नमस्कार। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र असं अभिवादन करून आणि श्री माझ्या धावीर महाराज गणरायाचरणी नतमस्तक होऊन अखेर निर्णय झालेला आहे। म्हणजेच जे मी म्हटलं होतं की भुवनेश्वर जिल्हा परिषद गटातून मी निवडणूक लढणार आहे आणि हा निवडणूक लढण्याचा निर्णय मी अखेर घेतलेला आहे। उद्या ठीक 9:30 वाजता माझ्या कार्यालयातून म्हणजेच डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृह याच्या समोर असलेलं माझं कार्यालय, येथून मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सभागृह म्हणजे निवडणूक आयोगाचं जे कार्यालय आहे ते निवडणूक प्रक्रियेसाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहे। खरं तर ही निवडणूक मी तुमच्यासाठी लढत आहे, कारण जी म्हण पडलेली आहे की सर्वसामान्य घरातील नागरिक किंवा मुलगा किंवा कुठलाही व्यक्ती आता निवडणुकीला सामोरा जाऊ शकत नाही, आणि हीच म्हण पूर्णपणे खोडून टाकण्यासाठी, ती खोटी पाडण्यासाठी मी निवडणुकीला सामोरा जाणार आहे। माझ्या वालीपासून ते मेढ्यापर्यंत असलेल्या विभागाचा म्हणजेच वाली ग्रामपंचायत असेल, वाशी ग्रामपंचायत असेल, त्यानंतर किल्ला ग्रामपंचायत असेल, माझी वरसे ग्रामपंचायत असेल, धाटाव ग्रामपंचायत असेल, धामणसई ग्रामपंचायत असेल, पिंगळसई ग्रामपंचायत असेल, त्यानंतर माझी खारापटी असेल, पडम असेल, मेढा असेल, निडी असेल, रेवोली असेल, या सर्व ग्रामपंचायतीतील त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना मी विनंती करतो की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणूक लढत आहे आणि या निवडणुकीचा प्रत्यक्ष साक्षी होण्यासाठी, आणि हा ऐतिहासिक कारण ऐतिहासिक मी यासाठी म्हणतोय की संपूर्ण भारतामध्ये जिल्हा परिषदच्या सगळ्यात कमी वयात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला उमेदवार मी एकमेव आहे। कारण संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर माझ्यापेक्षा कमी वयाच्या निवडणूक आतापर्यंत कोणी लढली नव्हती, आणि आपल्या आशीर्वादाने ही निवडणुकीला मी सामोरं जात आहे। तरी मला कृपा आशीर्वाद देण्यासाठी उद्या आपण ठीक 9:30 वाजता माझे जे कार्यालय आहे डॉक्टर श्री देशमुख सभागृह शहर सभागृह याच्या समोर जे माझे कार्यालय आहे, इथे आपण मला आशीर्वाद देण्यासाठी यावे आणि निवडणूक प्रक्रियेसाठी आणि निवडणूक फॉर्म अर्ज भरण्यासाठी आपण सर्वात उपस्थित राहावे, ही नम्र विनंती। धन्यवाद।